राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर सर्वाधिक गोंधळाची परिस्थिती बारामतीमध्ये आहे। थोरल्या साहेबांना साथ द्यावी की अजित पवारांसोबत राहावं असा संभ्रम बारामतीकरांमध्ये बघायला मिळतोय। मात्र पवार कुटुंबातल्या राजकीय वादामध्ये आता अजित पवारांचे बंधू राजेंद्र पवार यांची देखील एंट्री झाली आहे। त्यांनी अजितदादांबाबत एक गौप्यस्फोट केलाय। घर फिरलं की घराचे वासही फिरतात ही म्हण पवार कुटुंबाला तंतोतंत लागू पडताना दिसते। कारण आतापर्यंत पवार घराण्यातील कधीही बाहेर न आलेल्या गोष्टी समोर येऊ लागल्यात। अजितदादांच्या बंडामुळे दुभंगलेल्या पवार कुटुंबातील मतभेद चव्हाट्यावर आले। त्यातच आता आमदार रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा देताना मोठा गौप्यस्फोट केलाय। शरद पवारांनी मला रोखलं नसतं तर यापूर्वीच पवार कुटुंबात फूट पडली असती असं राजेंद्र पवार यांनी म्हटलंय। छत्रपती कारखान्याचं जेव्हा इलेक्शन लागलं होतं आणि त्यावेळी आप्पासाहेब छत्रपती कारखान्याचं पॅनल प्रमुख होते आणि त्यावेळी त्यांनी अजितदादांना संचालक बनण्यासाठी त्यांना पहिल्यांदा संधी दिली आणि मी शेती बघत होतो। परंतु जेव्हा अजितदादा पवारसाहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात जेव्हा राजकीय क्षेत्रात ते आले आणि त्यांनी पुढं राजकीय क्षेत्रात त्यांनी भाग घ्यायला सुरुवात केली, त्यावेळी नंतर जेव्हा इलेक्शन आलं तेव्हा मात्र मी 2 वेळा या छत्रपती कारखान्यात इंटरेस्ट दाखवला होता। परंतु पवारसाहेबांनी दोन्ही वेळा मला सांगितलं की आपण या क्षेत्रात जाऊ नये आणि तो त्यांचा विचार होता किंवा त्यांचा आदेश होता आणि तो आम्ही त्यावेळी पवारसाहेब प्रमुख असल्यामुळे तो मी मानला। मला असं वाटतं की कदाचित तो पॉलिटिकल जरी निर्णय असला तर त्यांना राजकारण जास्ती समजतं आणि मला असं वाटतं की त्या काळात कदाचित मी राजकीय क्षेत्रात आलो असतो तर जे आज काही परिस्थिती दिसती त्याची सुरुवात त्याच वेळी झाली असती। परंतु जे काही झालं ते चांगलं झालेलं आहे। राजेंद्र पवारांच्या या गौप्यस्फोटाला निमित्त ठरलंय ते अजित पवारांचा पत्रप्रपंच। अजितदादांनी एक पत्र लिहून आपण वेगळा होण्याचा निर्णय का घेतला याची माहिती दिली। या पत्रानंतर आता बारामतीकरांची भूमिका या नावानं एक निनावी पत्र व्हायरल झालंय। अजित पवारांच्या जागी राजेंद्र पवार राजकारणात आले असते तर असा आशय या पत्रात मांडण्यात आला। पवारांच्या घरात शेतकरी कामगार पक्षाचं राजकारण होतं, पण शरद पवारांचा ओढा काँग्रेसकडे होता। याच पक्षात ते पुढे पुढे जात राहिले आणि आप्पासाहेबांनी शेतीकडे मोर्चा वळवला। पुढची पिढी जेव्हा तयार होत होती तेव्हा स्वर्गीय अनंतरावांचा मुलगा अजित आणि आप्पासाहेबांचा मुलगा राजेंद्र यांच्यापैकी कुणाला राजकारणात पाठवायचं याबाबत विचार होत होता। त्यावेळी शरद पवारांसह आप्पासाहेबांनी अनंतरावांच्या मुलासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून राजेंद्र पवारांची क्षमता असून सुद्धा अजित पवारांना पुढे केलं। शरद पवारांसह आप्पासाहेबांनी वेळोवेळी सांभाळून सुद्धा घेतलं तेव्हा राजेंद्र पवारांनी बंड केलं नाही। पुढचा इतिहास माहितीच आहे। पण तिसऱ्या पिढीत जेव्हा पार्थ की रोहित अशी निवड करायची ठरली तेव्हा आप्पासाहेबांचा थेट वारसदार म्हणून रोहितची निवड करून अप्रत्यक्षपणे राजेंद्र पवारांना न्याय देण्यात आला। तिथपासनं खरा जळफळाट सुरू झाला होता। सुप्रिया सुळे यांची कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर धाराशिवच्या काड्या पेटल्या आणि तोफांना पत्त्या लागल्या। म्हणूनच सामान्य बारामतीकरांची हीच भूमिका आहे की वाजवा तुतारी गाडा गद्दारी। हा आरोप नाही म्हणू शकत, ही त्यांनी वास्तविकता सांगितली की मला थांबून त्यांनी अजित पवारांना मोठं केलं। हे सत्य घरचे सांगतायत आणि जे अजित पवार अमान्य करतात ते म्हणतात अपघात झाला आणि माझं नेतृत्व निर्माण झालं आणि महाराष्ट्राला माझ्यासारखं नेतृत्व हवं होतं। म्हणजे जसे काय ते एकमेव अद्वितीय आहेत की दुसरा पर्यायच नव्हता महाराष्ट्राला आणि राष्ट्रवादी काँग्रेस फक्त त्यांच्यामुळे बनली आहे असं काही पत्रकार परिषदांमध्ये लोक सांगतायत। जयंत पाटील नव्हते, आर पाटलांचं काही योगदान नव्हतं, प्रत्येकाचं योगदान होतं। मी देशभरात फिरलोय राष्ट्रवादी वाढवत, देशात 27 राज्यांमध्ये आमचे अध्यक्ष होते जेव्हा आम्हाला राष्ट्रीय हे मिळालं। ज्या वेळेला ज्या माणसाची गरज भासते त्या टायमाला शरद पवार त्याचा प्यादा म्हणून उपयोग करतो। जेव्हा त्यांची गरज संपते त्या टायमाला अनेकांना त्यांनी त्या प्याद्यांना बाजूला केलेलं आहे। मग त्यासाठी भलेही कुणाचा राजकारणातून कुणाला बाद करावं लागलं किंवा त्यांच्याबरोबर गद्दारी करावी लागली तरी शरद पवार त्याच्यासाठी मागे पुढे पाहत नाहीत। म्हणून अजितदादाच नाही, अजितदादा हा त्यांच्यासाठी एक प्यादा होता म्हणून त्यांनी त्यावेळेला यांना थांबवलं असावं। पवार कुटुंब हे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात शक्तिशाली घराणं म्हणून ओळखलं जातं। शरद पवारांसह 7 भाऊ
आणि 4 बहिणी आहेत. अशा एकूण 11 भावंडांचा यात समावेश. शरद पवारांनंतर पुढच्या पिढीमध्ये सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे सक्रिय राजकारणात आहेत. तर तिसऱ्या पिढीत रोहित पवार, पार्थ पवार, जय पवार आणि युगेंद्र पवार हे राजकारणात सक्रिय झाले. गोविंदराव आणि शारदाबाई यांना 11 अपत्य. वसंतराव, अप्पासाहेब, अनंतराव, माधवराव, सूर्यकांत, सरला, सरोज, शरदचंद्र, मीना, प्रतापराव आणि नीला. यापैकी अप्पासाहेब यांना राजेंद्र आणि रणजित अशी 2 मुलं. यापैकी राजेंद्र यांचे पुत्र रोहित, तर अनंतराव यांना अजित, श्रीनिवास आणि विजया अशी 3 अपत्य. यापैकी अजित पवार यांना पार्थ आणि जय अशी 2 अपत्य, तर श्रीनिवास यांचे पुत्र युगेंद्र पवार, तर शरदचंद्र पवार यांच्या कन्या सुप्रिया, त्यांना रेवती आणि विजय अशी 2 अपत्य. गेल्या वर्षीपर्यंत एकसंध असलेलं पवार कुटुंब अजितदादांच्या बंडानंतर दुभंगलं. लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा नणंद भाऊजाई हा सामना रंगणार असल्याचं बोललं जातं. पण या निमित्तानं पवार कुटुंबात उभी फूट पडली. अजित पवारांविरोधात कुटुंब एकवटलं. काका, बहीण आणि पुतण्यांपाठोपाठ भाऊ राजेंद्र पवार सुद्धा दादांविरोधात मैदानात उतरले. भाजपला जे पाहिजे होतं भाजपली केलेलं आहे. अजितदादांचा वापर हा भाजपली केलेला आहे. आता पवार विरुद्ध पवार केल्यामुळे भाजपला जास्त फायदा होतोय. त्यामुळे लोकसभा, बारामती लोकसभेच्या बाबतीत बोलायचं झालं तरी जो कुठला निकाल लागेल त्याच्यामध्ये भाजपला जे पाहिजे ते ऑलरेडी झालेलं आहे. पवार विरुद्ध पवार हे झालेलं आहे. पण शेवटी त्यांनी कितीही प्रयत्न चाणक्यशाहीचा केला तरी सामान्य लोक नक्कीच निकाल हा पुरोगामी विचाराच्या आणि आदरणीय पवार साहेबांच्या बाजूने देतील असा विश्वास आम्हाला वाटतो. त्यांनी काय विधान केलं माहीत नाही, परंतु मला वाटतं रोहित पवारला तो सूचक इशारा असला पाहिजे की फार धावपळ करू नको. जसं अजितदादाची फसवणूक झाली तर तुझी सुद्धा फसगत झाल्याशिवाय राहणार नाही, हेच मला वाटतं त्यांच्या वक्तव्यातून त्यांना सूचित करायचं होतं. मला असं माझं मत आहे. आय डोंट नो. 2019 पर्यंत राजकीय कलहापासून पवार कुटुंब कायम 2 हात अंतर राखून होतं. पण अजितदादांच्या पहाटेच्या शपथविधीनंतर पवार कुटुंबातील वाद पहिल्यांदाच चव्हाट्यावर आला होता. त्यावेळी आमदारांनी साथ न दिल्यानं अजित पवार पुन्हा काकांकडे परतले. अखेर 2 जुलै 2023ला अजितदादांच्या बंडानं पवार कुटुंबात फूट पडली. पण राजकारण आणि कुटुंब वेगळं असल्याचं पवार कुटुंबाकडं वेळोवेळी दाखवण्याचा प्रयत्न झाला. पण आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं कुटुंबातील सदस्य एकमेकांविरोधात दंड थोपटून उभे ठाकलेत. यामध्ये बारामतीकर कुणाला साथ देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. जयकुमार जाधवसह सूरज बोरावके, पुढारी न्यूज.